नमस्कार, मी शुभम. तुम्ही बघताय एलेक्स मराठी. आता रात्रीचे जवळजवळ 11:30 वाजतात आणि मी आता खेड शहरामध्ये आहे. खेड शहरातील भरणे नाका या ठिकाणी आहे. एकेकाळी 11:30 वाजता संपूर्ण खेड शहर हे कधी शांत झोपेत असताना अशातच असा काय दिवस उजळला की ज्या दिवशी संपूर्ण खेडवासियांनी किंवा खेड शहरातील आजूबाजूच्या नागरिकांनी पेट्रोल पंपावरती गर्दी केली. त्याचं मुख्य कारण म्हणजे आखाती देशाचं सुरू असलेलं युद्ध. हे आखाती देशाचं जे युद्ध चालू आहे, या युद्धाचा परिणाम संपूर्ण देशासह महाराष्ट्र राज्यावरती देखील पडतो. याचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. रात्री 11:30 वाजलेत आणि पेट्रोल पंपावरती तुम्ही बघू शकता की लोकांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी आहेत आणि अत्यंत सोयीचं होईल अशी परिस्थिती अजून यांच्यासमोर स्पष्ट नाही आहे. त्यामुळे लोकांच्या रांगा या ठिकाणी आहे. तुम्ही जर बघितलं तर अनेक लोक आपल्या याच्यामध्ये. काय वाटलं तुम्हाला पेट्रोल टाकावं म्हणून? काय वाटलं आता ही लाईन लागली बघितली ना, मग हे असं कधी ना पहिल्यांदाच बघतोय मी. किती वेळ उभे आहात तुम्ही? तरी 1 तास झाला. 1 तास झाला तुम्ही उभा आहात. आपल्यासोबत अजून काही जे नागरिक आहेत, खेडवासी आहेत, संपूर्ण तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे जी लोकांनी गर्दी आहे ती ह्या ठिकाणी केलेली आहे. लोक एक तासाहून जास्त काळ या ठिकाणी गर्दीमध्ये उभे असताना आपल्याला पाहायला भेटतं. त्याचबरोबर जर बघायला गेलं तर जो हा संपूर्ण तुम्ही जे खेड शहरातले नागरिक बघतायत हे जवळजवळ रात्री 11:30च्या सुमारास देखील या ठिकाणी रांगा करून उभे आहेत. गेले 1 तासभर पेक्षा जास्त वेळ या ठिकाणी हे जे नागरिक आहेत या ठिकाणी आपल्यासोबत अजून काही मुलं आहेत. काय सांगशील, किती वेळ झाला या ठिकाणी उभा आहेस? अर्धा पाऊण तास झाला येऊन. अर्धा पाऊण तास झाला. हो, गाडी रस्त्यातच बंद पडली. गाडी ढकलून चप्पलच तुटली माझी. अर्धा तास झाला. अर्धा तासापासून ह्या ठिकाणी ही परिस्थिती आहे. खरं तर खेडमध्ये बघायला गेलं तर रात्री 11:30 वाजता अर्धा तासावर थांबणं हे पेट्रोल पंपावरती ही कदाचित खेडवासियांसाठी नवी गोष्ट असेल. आपल्यासोबत काही महिला देखील आहेत, आपण त्यांच्याशी विचारूया. काय वाटतं, रात्री 11:30 वाजता तुम्ही पेट्रोल टाकता, किती वेळ थांबलाय? अर्धा तास झाला आम्ही थांबलोय. हो, का तुम्हाला काय वाटलं? का अशी कुठली बातमी बघितली की त्याने करून पेट्रोल पंपावरती यावं असं वाटतं? ॲक्च्युली माझ्या गाडीत मी पेट्रोल टाकणारच होते आणि इथे आलं कळलं की एवढी गर्दी आहे. याच्या अगोदर गर्दी एवढी बघितली होती का? नाही, पहिल्यांदाच. युद्धाचा परिणाम असं वाटतंय? येस, ऑफकोर्स. जर बघायला गेलं तर आखाती देशांमध्ये जे युद्ध सुरू आहे या युद्धाचा परिणाम कुठे ना कुठेतरी आता सामान्य माणसावरती पडताना आपल्याला दिसतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघायला गेलं तर प्रशासन, सरकार आणि सामान्य नागरिक यांच्यातील संवाद कुठे ना कुठेतरी हरवला आहे का, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. कॅमेरामन राहुल जाधवसह मी शुभम, एलेक्स मराठीसाठी भरणे.